शिक्षक बंधू आणि भगिनींनो, बहुप्रतीक्षित टीईटी परीक्षा आज पार पडलेली आहे. त्या परीक्षेतील पेपर क्रमांक 1 आज संपन्न झाला. यामधील पेपर क्रमांक 1 जो 1 ते 5वी साठी असतो, यामधील मराठी विषयाचे प्रश्न आणि त्या प्रश्नांची संभाव्य उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. हा सेट ए आहे. ए सेट मधील मराठी विषयाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं. इथं प्रश्न क्रमांक 31 म्हणजेच हा मराठी विभागामधला पहिलाच प्रश्न आहे. तर पहा प्रश्न, बेंदूर हा सण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या महिन्यात येतो. या वाक्यात एकूण नामे किती? तर बघा, याच्यामध्ये बेंदूर हे एक नाम आहे, सण हे एक नाम आलेलं आहे, त्यानंतर भागात या शब्दामध्ये भाग हे एक नाम आलेलं आहे, त्याचबरोबर महिन्यात या शब्दामध्ये महिना हे एक नाम आलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी 1, 2, 3 आणि 4 असे एकूण 4 नामे आलेले आहेत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 4. या वाक्यामध्ये एकूण 4 नामे आलेली आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे, पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. वाक्य दिलेलं आहे, लक्ष्मीबाईंवर एका मागोमाग एक अनेक संकटे आली. आणि या संकटे या शब्दाखाली अंडरलाईन आहे आणि याचं लिंग ओळखायचं आहे. तर आपण मराठीमध्ये लिंग व्यवस्था ओळखत असताना तो, त्याच्यानंतर ती आणि ते असे शब्द वापरतो आणि त्याचं लिंग ओळखतो. यानुसार बघा, तो संकटे असं म्हणू शकत नाही, त्यानंतर ती संकटे असंही म्हणू शकत नाही, किंवा ती संकटे असं म्हणू शकतो आपण, किंवा इथं बघा ते संकटे. आता ते संकट होतं, परंतु ते संकटे असं होणार नाही. त्यामुळे ती संकटे अनेक वचनी शब्दप्रयोग ज्यावेळेला आपण याचा करतोय त्यावेळेला ती संकटे असं आपल्याला म्हणावं लागतं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, स्त्रीलिंग. म्हणजे संकटे या शब्दाचं लिंग आहे स्त्रीलिंग. यानंतर बघा पुढील प्रश्न, वचन प्रकारानुसार विसंगत नाम कोणते? पर्याय क्रमांक 1 मध्ये नाम दिले मडके, पर्याय क्रमांक 2 पंचके, पर्याय क्रमांक 3 पुस्तके आणि पर्याय क्रमांक 4 फटाके. आता इथं वचन प्रकार म्हटलेला आहे, म्हणजे यातील 3 नामे एका वचनामध्ये आहेत आणि एक नाम वेगळ्या वचनामध्ये आहे. यानुसार जर आपण बघितलं तर मडके या शब्दाचं वचन हे एक वचन आहे, पंचके या शब्दाचं वचन अनेक वचन आहे, पुस्तके हा शब्द देखील अनेक वचनामध्ये आहे आणि फटाके हा शब्द सुद्धा अनेक वचनामध्ये आहे. म्हणजे यापैकी वेगळा शब्द कोणता असेल तर तो आहे मडके. हा एकच एक वचनी शब्द आहे, बाकी इतर 3 पर्याय अनेक वचने आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 1 मडके हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल. यानंतर पुढील प्रश्न आहे, मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? आपणा सर्वांना माहिती आहे, मी वनवासी हे आत्मचरित्र सिंधुताई सपकाळ यांनी लिहिलं होतं. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सिंधुताई सपकाळ. यानंतर बघा पुढील प्रश्न, पत्रलेखनात वडीलधाऱ्या मंडळींना पुढीलपैकी कोणता मायना येईल? हा प्रश्न या अगोदर झालेल्या टीईटी परीक्षेमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता. म्हणजे यावेळेच्या पेपरमध्ये आपल्याला प्रश्नांचं रिपिटेशन झालेलं दिसून येतं. म्हणून बघा, पत्रलेखनामध्ये ज्यावेळेला आपण वडीलधाऱ्या व्यक्तींना पत्र लिहितो त्यावेळी कोणता शब्द प्रयोग वापरला जातो? पर्याय क्रमांक 1 तीर्थस्वरूप, पर्याय 2 तीर्थरूप, पर्याय 3 चिरंजीव आणि पर्याय 4 गुरुवर्य. तर बघा, वडीलधारी मंडळी जर असतील तर आपण त्यांच्यासाठी शब्द वापरतो तीर्थस्वरूप. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तीर्थस्वरूप. यानंतर पुढील प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणता शब्द तत्सम नाही? इथं बऱ्याच या पेपरमध्ये जर विश्लेषण केलं तर आपल्याला लक्षामध्ये येईल की बरोबर पर्याय कोणता, यापेक्षा चुकीचा पर्याय कोणता, किंवा खालीलपैकी कोणता पर्याय नाही, अशा पद्धतीचे प्रश्न याच्यामध्ये जास्तीत जास्त विचारलेले आहेत. त्यामुळं पूर्ण प्रश्न वाचणं आणि मग त्याचं उत्तर काढणं हे या ठिकाणी अपेक्षित होतं. पुढीलपैकी कोणता शब्द तत्सम शब्द नाही असं म्हटलेलं आहे? तर बघा, पर्याय क्रमांक 1 कवी, पर्याय क्रमांक 2 दिलाय झोप,
पर्याय क्रमांक 3 दुग्ध आणि पर्याय क्रमांक 4 भूगोल। तर यामध्ये कवी हा शब्द तत्सम शब्द आहे। यानंतर बघा झोप हा शब्द तत्सम नाही, दुग्ध हा शब्द देखील तत्सम शब्द आहे आणि भूगोल हा शब्द सुद्धा तत्सम शब्द आहे आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 झोप हा शब्द तत्सम शब्द नसून तो तद्भव शब्द आहे। यानंतर बघा पुढील प्रश्न, या ठिकाणी कविता दिलेली आहे आणि त्या कवितेवर आधारित काही प्रश्न विचारलेले आहेत। तर बघूया आपण यामध्ये प्रश्न क्रमांक 37 जो की पुढील प्रश्न आहे। यामध्ये कवितेतील वर्णनानुसार सोने पेरून कोण गेले आहे। तर अतिशय सोपी कविता या ठिकाणी विचारलेली होती। कविता वाचल्यानंतर आपल्याला लगेचच लक्षामध्ये येतं। बघा तर यामध्ये पर्याय क्रमांक 1 झाड, पर्याय क्रमांक 2 आकाश, पर्याय क्रमांक 3 पाखरे आणि पर्याय क्रमांक 4 सकाळ। यामध्ये कवितेतील जे वर्णन आलेलं आहे ते आकाशाचं वर्णन आलेलं आहे, म्हणजेच सोने पेरून कोण गेले आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आकाश। यानंतर बघा पुढील प्रश्न, कवितेतील वर्णनानुसार विशेषण विशेष्य यातील चुकीची जोडी कोणती, म्हणजे बरोबर ओळखण्याच्या ऐवजी चुकीची जोडी कोणती, म्हणजे जास्तीत जास्त तुमचा टायमिंग प्रश्नाचं उत्तर काढण्यामध्ये जावा अशा पद्धतीनं हे प्रश्न बनवलेले होते। तर बघा चुकीची जोडी ओळखायची आहे, म्हणजे यातील 3 जोड्या बरोबर आहेत आणि एक जोडी चुकीची आहे। तर कवितेमध्ये ज्या पद्धतीचं वर्णन आलेलं आहे यानुसार पर्याय क्रमांक 1 पहा गर्दमाळा, पर्याय क्रमांक 2 तालेवार आरसा, पर्याय क्रमांक 3 हिरवी पालवी आणि पर्याय क्रमांक 4 कोवळी सकाळ। तर इथं कवितेमध्ये गर्दमाळा याचाही उल्लेख आलेला आहे, तालेवार आरसा याचाही उल्लेख आलेला आहे, हिरवी पालवी याचाही उल्लेख आलेला आहे, मात्र इथं कोवळी सकाळच्या ऐवजी सोन सकाळ असा उल्लेख आलेला आहे। आपल्याला विचारले की चुकीची जोडी कोणती, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 कोवळी सकाळ हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, म्हणजेच ही या जोडीमधील चुकीची जोडी आहे। यानंतर बघा पुढील प्रश्न, वरील कवितेत कवीने कशाचे वर्णन केलेले आहे। पर्याय क्रमांक 1 बळीराजाचे, पर्याय क्रमांक 2 बहरलेल्या शेताचे, पर्याय क्रमांक 3 अवर्षणाचे आणि पर्याय क्रमांक 4 पेरणींच्या दिवसाचे। तर यामध्ये या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बहरलेल्या शेताचे, पर्याय क्रमांक 2 कवितेमध्ये बहरलेल्या शेताचं वर्णन केलेलं आहे। यानंतर बघा पुढील प्रश्न, ज्ञानचक्षु या शब्दामध्ये एकूण वर्ण किती। तर ज्ञानचक्षु या शब्दामध्ये एकूण 10 वर्ण आलेले आहेत, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ज्ञानचक्षु यामध्ये एकूण 10 वर्ण आलेले आहेत। यानंतर बघा पुढील प्रश्न आहे च्युत पिपासा या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता। पर्याय 1 क्षुध अधिक पिपासा, पर्याय 2 क्षुध अधिक पिपासा, पर्याय 3 क्षुत अधिक पिपासा, पर्याय 4 क्षुध अधिक पिपासा। तर हे व्यंजन संधीचं उदाहरण आहे। व्यंजन संधीमध्ये बघा इथं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 क्षुध अधिक पिपासा, पर्याय क्रमांक 1। यानंतर पुढील प्रश्न आहे आकाशातून पावसाच्या धारा कोसळल्या या वाक्याचा प्रयोग कोणता। पर्याय क्रमांक 1 सकर्मक कर्तरी, पर्याय क्रमांक 2 कर्मणी, पर्याय क्रमांक 3 अकर्मक कर्तरी आणि पर्याय क्रमांक 4 अकर्मक भावे। तर याच्यामध्ये बघा आकाशातून पावसाच्या धारा कोसळल्या, तर इथं सरी कोसळल्या, धारा कोसळल्या या पद्धतीचा आपण विचार केला तर याच्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 कर्मणी प्रयोग। यानंतर आहे पुढील प्रश्न, अलंकारिक शब्द व त्याचा अर्थ यातील अयोग्य जोडी कोणती। पर्याय अयोग्य, बघा इथं परत एकदा अयोग्य विचारलेला आहे, म्हणजे बहुतांश प्रश्न चुकीची जोडी कोणती,
अयोग्य जोडी कोणती, अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला या मध्ये विचारलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 बघा, ओनामा सुरुवात. पर्याय क्रमांक 2 बृहस्पती बुद्धिमान. पर्याय क्रमांक 3 पर्वणी म्हणजे दुर्मिळ योग. आणि पर्याय क्रमांक 4 गंगा यमुना नद्यांचा उगम. आता इथं अलंकारिक शब्द विचारलेले आहेत. अलंकारिक शब्द ज्यावेळेला विचारले जातात त्यावेळेला त्याच्यामधून वाच्यार्थ न घेता लक्षार्थ आपल्याला घ्यावायचा असतो. यानुसार बघा, ओनामा अयोग्य विचारले. ओनामा सुरुवात म्हणजे हे बरोबर आहे. ओनामा करणे याचाच अर्थ सुरुवात करणे किंवा प्रारंभ करणे असा होतो. यानंतर बृहस्पती बुद्धिमान. आता जो बुद्धिमान असतो त्यालाच बृहस्पती असं म्हटलं जातं, त्यामुळे ही जोडी सुद्धा बरोबर आहे. यानंतर पर्वणी दुर्मिळ योग म्हणजे पर्वणी या शब्दाचाच अर्थ दुर्मिळ योग असा आहे, त्यामुळे हाही पर्याय बरोबर आहे. यानंतर बघा इथं गंगा यमुना नद्यांचा उगम. आता गंगा यमुना नद्यांचा उगम हे वास्तवामध्ये सत्य आहे, परंतु आपल्याला विचारलं की अलंकारिक शब्द म्हणजे अलंकारिक शब्दामध्ये वाच्यार्थ घ्यायचा नसतो, तिथं लक्षार्थ घ्यायचा असतो. त्यामुळे गंगा यमुना याचा अर्थ असतो की अश्रू येणे किंवा दुःख वाटणे. त्यामुळे इथं नद्यांचा उगम असं दिलेला आहे, म्हणून हा पर्याय चुकीचा आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गंगा यमुना नद्यांचा उगम. यानंतर बघा पुढील प्रश्न, सहसंबंध ओळखा. घुबडांचा गुदकार तर हंसाचा काय. या ठिकाणी पर्याय 1 केकाराव, पर्याय 2 गुंजाराव, पर्याय 3 कलरव आणि पर्याय 4 चित्कार. तर यामध्ये जसा घुबडांचा गुदकार असतो तसा हंसाचा कलरव असतो. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे बघा, पुढीलपैकी महाराष्ट्र कवी कोणास म्हणतात. पर्याय 1 विनायक जनार्दन करंदीकर, पर्याय 2 यशवंत दिनकर पेंढारकर, पर्याय 3 राम गणेश गडकरी आणि पर्याय 4 बाळ सीताराम मर्ढेकर. तर महाराष्ट्र कवी असे यशवंत दिनकर पेंढारकर यांना म्हटलं जातं, म्हणून पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल. यानंतर पुढील प्रश्न आहे, पुढीलपैकी उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय असणारे वाक्य कोणते. पर्याय 1 मध्ये दिलेला आहे, आजच काम पूर्ण व्हावे म्हणून त्याने कामाचा वेग वाढवला. पर्याय 2 वेळीच उपचार मिळाले म्हणून तो पूर्णतः बरा झाला. पर्याय क्रमांक 3 आपण असे बोलावे की ते सर्वांना पटावे. पर्याय 4 तो उशिरा पोचला म्हणून सारेजण त्याच्यावर भडकले. तर याच्यामध्ये उद्देश दाखवणार उभयान्वयी अव्यय कोणतं. अगोदर बघा, पहिल्या ऑप्शन मध्ये म्हणून हे उभयान्वयी अव्यय आहे, दुसऱ्यामध्ये म्हणून आहे, तिसऱ्यामध्ये की आहे आणि चौथ्यामध्ये सुद्धा म्हणून आहे. आता म्हणून हे उभयान्वयी अव्यय वेगवेगळ्या प्रकारची कार्य आपल्याला करताना दिसून येतं. इथं आपल्याला विचारलं होतं की उद्देश कोणता आहे. तर बघा इथं पर्याय क्रमांक 1 चा जर आपण विचार केला, आजच काम पूर्ण व्हावे म्हणून त्याने कामाचा वेग वाढवला, म्हणजे त्याचा उद्देश काय होता की आज काम पूर्ण झालं पाहिजे आणि म्हणून काय करायचं, त्यानं कामाचा वेग वाढवलेला होता. म्हणजे कामाचा वेग वाढवण्याचा त्याचा उद्देश असा होता की काम पूर्ण झालं पाहिजे. म्हणजे याच पर्यायामध्ये आपल्याला दिसतं की त्यानं उद्देश इथं आपल्याला उद्देशाचा बोध केलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 आजच काम पूर्ण व्हावे म्हणून त्याने कामाचा वेग वाढवला हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल. यानंतर बघा पुढील प्रश्न, सुगरण झाडावर घरटे बांधते. आता इथं बांधत आहे किंवा बांधले आहे किंवा बांधणार आहे अशा पद्धतीचा कोणताही उल्लेख इथं दिसत नाही, म्हणजे ही अपूर्ण क्रिया नाही, म्हणजे ही नित्य नियमाने घडणारी गोष्ट आहे. मग अशी जी गोष्ट असते ती गोष्ट आपल्याला कोणत्या काळामध्ये सांगितलेली असते. सुगरण झाडावर घरटे बांधते. पर्याय बघा, अपूर्ण वर्तमान काळ, पर्याय 2 अपूर्ण भूतकाळ, पर्याय 3 साधा भूतकाळ आणि पर्याय 4 साधा वर्तमान काळ. आता इथे बघा, जर क्रिया चालू असेल तर अपूर्ण काळ असतो, म्हणजे इथं हा पर्याय चुकीचा आहे. परत इथं अपूर्ण भूतकाळ दिलेला म्हणजे हेही चुकीचं आहे. आता इथं साधा भूतकाळ आणि साधा वर्तमान काळ. आता सुगरण झाडावर घरटे बांधते ही क्रिया कशी आहे, तर नेहमी घडणारी क्रिया आहे, म्हणजे असं संपलेली क्रिया नाही. अशा ज्या क्रिया असतात त्या वर्तमान काळात सांगितल्या जातात. म्हणून या प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
साधा वर्तमान काळ. यानंतर बघा पुढील प्रश्न, पुढीलपैकी द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते? पर्याय क्रमांक 1 राजवाडा, पर्याय क्रमांक 2 पंचवटी, पर्याय क्रमांक 3 आई वडील आणि पर्याय क्रमांक 4 यथाशक्ती. आता याच्यामध्ये बघा राजवाडा म्हणजे राजाचा वाडा, पंचवटी, आई वडील आणि यथाशक्ती. तर यामध्ये पर्याय क्रमांक 3 जो आहे आई वडील हा शब्द द्वंद्व समासाचे उदाहरण आहे. आई आणि वडील इतर द्वंद्व समास म्हणजे द्वंद्व समासाचे जे 3 प्रकार आहेत, इतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व, यापैकी आपल्याला या ठिकाणी विचारला होता की इतर द्वंद्व समास. म्हणून या प्रश्न उत्तर पर्याय क्रमांक 3 आई वडील. यानंतर उतारा दिलेला आहे, या उतार्यावरती काही प्रश्न आहेत. तर हा उतारा थोडासा ट्रिकी होता, म्हणजे सहज वाचल्यानंतर लगेचच प्रश्नांची उत्तरं सापडतील अशा पद्धतीचा हा उतारा नव्हता. तर बघा यामध्ये प्रश्न क्रमांक 49वा म्हणजे उतार्यातील हा पहिला प्रश्न आहे, चाफा हल्ल्यासारखा का दिसत नाही? आणि खाली पर्याय दिलेत, पानगळती झाल्यामुळे, पर्याय 2 वारा वाहत नसल्यामुळे, पर्याय 3 अरुणोदय झाल्यामुळे, पर्याय 4 बहरलेल्या फांद्या असल्यामुळे. तर याच्यामध्ये बघा उतार्यानुसार, उतारा वाचल्यानंतर जो आपल्याला अर्थ मिळाला यानुसार या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 पानगळती झाल्यामुळे चाफा हल्ल्यासारखा दिसत नाही. यानंतर बघूया पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे, चाफ्याची पाने कधी गळून पडतात? चाफ्याची पाने कधी गळून पडतात? आता याचंही उत्तर आपल्याला डायरेक्ट उतारा वाचल्यानंतर मिळत नाही. तर बघा पर्याय 1 उन्हाळा संपल्यानंतर, पर्याय 2 पावसाळा सरता सरता, पर्याय 3 हिवाळा सरता सरता आणि पर्याय 4 उदासीनता आल्यावर. म्हणजे आता उतार्यामध्ये ह्याचं जे वाक्य आहे की उन्हाळा जसा जवळ येतो तशी चाफ्याची पानं गळून पडतात, असं बघा इथं आपण बघूया की इथं बघा उन्हाळा जसा जवळ येतो तशी चाफ्याची पानं गळून पडतात. म्हणजे आपल्याला उत्तर काय मिळालं पाहिजे की उन्हाळा जसा जवळ येतो. मात्र इथं जर आपण पर्याय बघितले तर इथं उन्हाळा संपल्यानंतर दिले, म्हणजे उन्हाळा जवळ येतो असा उल्लेख प्रत्यक्ष आपल्याला आढळत नाही. मग उन्हाळा जसा जवळ येतो म्हणजे कशाला सुरुवात, म्हणजे नेमकं काय होतं, उन्हाळा जवळ येतो कधी, ज्या वेळेला हिवाळा संपतो त्यावेळेला. असं आपल्याला म्हणजे थोडासा ट्रिकी आहे उतारा त्यामुळं, परंतु उत्तर काढू शकत होतो आपण, वेळ खाऊ प्रश्न आहे, परंतु त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 हिवाळा सरता सरता चाफ्याची पाने गळून पडतात. यानंतर पुढील प्रश्न, पानगळती कोणत्या ऋतूत होते? हा सुद्धा उतार्यावरचा ट्रिकीच प्रश्न आहे, कारण याच्यामध्ये सुद्धा बघा पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे ग्रीष्म, पर्याय 2 शरद, पर्याय 3 वर्षा आणि पर्याय 4 शिशिर. आता उतार्यामध्ये कुठेही याचं जे उत्तर आहे त्याचा पर्याय आपल्याला सापडत नाही, किंवा त्याचा तो शब्द किंवा उल्लेख, प्रत्यक्ष उल्लेख आपल्याला या उतार्यामध्ये सापडत नाही. त्यामुळं हाही प्रश्न आपल्याला समजून सोडवावा लागतो. पानगळती कोणत्या ऋतूत होते? तर म्हणजे चाफ्याची पानगळती कोणत्या ऋतूत होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शिशिर ऋतूत होते. परंतु शिशिर या शब्दाचा उल्लेख उतार्यामध्ये आढळत नाही. ते आपल्याला समजून घ्यावं लागेल की नेमकं कोणत्या ऋतूमध्ये चाफ्याची पानगळ होते. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर बघूया आपण पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 52वा, गुन्हा कबूल करूनही कबूल न करणाऱ्या चोरास पोलिसांनी टिंब 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 हे वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्प्रचार निवडा. आता गुन्हा करूनही कबूल करत नाही म्हणजे पोलीस काय करतील, त्याला मार देतील. म्हणजे आपल्याला विचारलं की मार देणे यासाठी पुढीलपैकी कोणता वाक्यप्रचार बसतो? तर बघा पर्याय 1 तमा न बाळगणे, पर्याय 2 लोटांगण घालणे, पर्याय 3 14वे रत्न दाखवणे, पर्याय 4 जीवाचे रान करणे. आता या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 14वे रत्न दाखवणे. 14वे रत्न दाखवणे याचा अर्थ आहे की खूप मार देणे, चोप देणे या अर्थानं. म्हणजे इथं गुन्हा केलेला आहे परंतु तो पोलीस तो चोर तो कबूल करायला तयार नाही,
म्हणजे पोलीस निश्चितच त्याला काय करतायत, चूक देत आहेत, म्हणजेच 14वी रत्न दाखवतात. यानंतर बघा, हा थोडासा म्हणजे ज्याच्या वाचनामध्ये आहे त्यांनाच या प्रश्नाचं उत्तर कदाचित आलं असेल. कद्रू शब्द दिलेला आहे. कद्रू या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता? तर आपल्याला अगोदर कद्रू शब्दच माहिती पाहिजे, तर त्याचा विरुद्धार्थी शब्द आपण काढू शकलो असतो. तर कद्रू या शब्दाचा अर्थ होतो लोभी. आणि मग लोभी शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर आपण लगेच काढू शकलो असतो. परंतु ज्यांना कद्रू म्हणजे लोभी हे माहीत नाही त्यांना कदाचित या प्रश्नाचं उत्तर निघालं नसावं. तर बघा, लोभी आणि या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द कोणता? पर्याय 1 ओनार, पर्याय 2 कृपण, पर्याय 3 भाग्यवान आणि पर्याय 4 दयाळू. तर यामध्ये या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. कद्रू या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे उदार. यानंतर बघा, पुढील प्रश्न. परीक्षेचा जो पॅटर्न आहे तो या अगोदर जशा पद्धतीचे प्रश्न झाले होते त्याच पद्धतीचे प्रश्न याही वर्षी विचारलेले आहेत. थोडासा उतार्यावरील प्रश्न जे आहेत ते ट्रिकी विचारलेले आपल्याला दिसून येतात. तर बघा, पुढील प्रश्न. आकृतीत दिलेल्या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीचा योग्य अर्थ कोणता? खाली आकृती दिले, याच्यामध्ये काही शब्द दिलेत आणि याच्यापासून तयार होणारी म्हण कोणते ते अगोदर आपल्याला शोधायचंय आणि त्यानंतर त्या म्हणीचा अर्थ काय आहे तो पर्यायामधून आपल्याला शोधायचा आहे. तर बघा, रा ची घ ए ते ई ती रा प यामधून कोणती म्हण तयार होते? तर याच्यामधून म्हण तयार होते ती अशी आहे, चिंती चिंती परा ते येई घरा. तर अशा पद्धतीची म्हण आहे, चिंती परा ते येई घरा. चिंती म्हणजे चिंतने, परा म्हणजे दुसऱ्याला, ते येई घरा म्हणजे आपल्या घरी येते. तर असा अर्थ खालील कोणत्या पर्यायामधून निघतो ते आपल्याला शोधायचं आहे. तर बघूया मग. पर्याय 1 एकापेक्षा दुसरा वरचढ असणे, पर्याय 2 दुसऱ्याचे वाईट व्हावे अशी इच्छा बाळगणाऱ्याचे वाईट होते, पर्याय 3 स्वतः गुन्हा करून दुसऱ्याच्या नावाने ओरड करणे आणि मूर्खपणाने दुसऱ्याचे अनुकरण करणे. तर चिंती परा ते येई घरा म्हणजे दुसऱ्याच्या बाबतीमध्ये जो आपण विचार करतो किंवा आपण दुसऱ्याचं जर वाईट व्हावे असा विचार करत असेल तर आपलंच त्या ठिकाणी वाईट घडतं अशा अर्थाची जी म्हण आहे. यामुळं या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 दुसऱ्याचे वाईट व्हावे अशी इच्छा बाळगणाऱ्याचे वाईट होते. यानंतर पुढील प्रश्न आहे, मलाही त्यांचा प्रेमळ स्वभाव खूप आवडतो या वाक्यातील उद्देश भागात एकूण किती शब्द आलेले आहेत? तर बघा, या ठिकाणी स्वभाव हा काय आहे तर उद्देश आहे आणि या उद्देश भागामध्ये एकूण किती शब्द आलेत असं विचारले. तर या उद्देश भागामध्ये या ठिकाणी मलाही, त्यानंतर त्यांचा आणि प्रेमळ असे 3 शब्द आलेले आहेत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 3. म्हणजे उद्देश भागात एकूण किती शब्द आलेले आहेत तर 3 शब्द आलेले आहेत. यानंतर पुढील प्रश्न. द्वेष या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय क्रमांक 1 द्वेष, पर्याय क्रमांक 2 रोष, पर्याय क्रमांक 3 मत्सर आणि पर्याय क्रमांक 4 आवेश. आता द्वेष येणं म्हणजे अगदी अंगामध्ये ताकद एकवटणं, म्हणजे एक प्रकारचा आवेश येणं. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 द्वेष या शब्दाचा समानार्थी शब्द आवेश असा होतो. यानंतर पुढील प्रश्न. पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता? व्याकरणाच्या नियमानुसार यामध्ये कोणता शब्द बरोबर आहे? शुद्ध शब्द याचाच अर्थ व्याकरणीय दृष्ट्या बरोबर शब्द कोणता ते आपल्याला ओळखायला सांगितलेलं होतं. पहिला आहे निष्क्रिय, दुसरा निष्क्रिय, तिसरा शब्द दिलाय निष्क्रिय आणि चौथा दिलाय निष्क्रिय. तर या ठिकाणी बघा, इथे विसर्ग आलेला आहे म्हणजे हे चुकीचं आहे. या ठिकाणी दुसरी वेलांटी दिलेली आहे म्हणजे हे चुकीचं आहे. निष्क्रिय हा शब्द बरोबर आहे आणि इथं श षटकोनाच्या ऐवजी शामृगाचा दिलेला आहे, त्यामुळे हाही पर्याय चुकीचा आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हा शुद्ध शब्द म्हणजेच बरोबर शब्द आहे. यानंतर पुढील प्रश्न.
शरद ऋतूत अंगणात दुधासारखे पिठूर चांदणे पडले होते. या वाक्यातील उपमेय कोणते? तर बघा, पर्याय 1 ऋतू, पर्याय 2 दूध, पर्याय 3 चांदणे आणि पर्याय 4 पिठूर. तर यामध्ये उपमेय कोणतं आहे विचारले तर चांदणे हे या वाक्यामधलं उपमेय आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल. यानंतर बघूया आपण पुढील प्रश्न. मनूने नवीन पुस्तके खरेदी केली. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती कोणती? आणि या ठिकाणी पहा, पुस्तके या शब्दाला अधोरेखित केलेलं आहे. पुस्तके म्हणजे याच्यामध्ये याचा जो शेवट आहे तो ए न होतो, म्हणजे ए हा प्रत्यय कोणत्या विभक्तीमध्ये लागतो तर तर तृतीय विभक्तीमध्ये लागतो, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तृतीय विभक्ती. आणि यानंतर या प्रश्नपत्रिकेमधील मराठी विषयाचा शेवटचा प्रश्न आहे. पुढील वाक्यातील कर्म ओळखा. रेयांशने वर्गातील फळ्यावर सुंदर चित्र रेखाटले. या वाक्यातील कर्म शोधायचं आहे. रेखाटणार काय? बघा, पर्याय 1 वर्ग, पर्याय 2 फळा, पर्याय 3 रेयांश आणि पर्याय 4 चित्र. रेखाटलेलं काय किंवा रेखाटणारे काय तर चित्र, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 चित्र. हा शब्द या वाक्यातील काय आहे? कर्म आहे. तर अशा पद्धतीनं आपण आज झालेल्या टीईटी परीक्षेतील मराठी विषयांच्या प्रश्नांची संभाव्य उत्तरं पाहिलेली आहेत. यामध्ये अजून काही थोडाफार बदल होऊ शकतो. तर तुम्हाला जर या प्रश्नांचं स्पष्टीकरण आवडलं असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.